जय भीम नवमुद्दा बघूया आजच्या बातम्यांचा आढावा। आंबेडकरी राजकारण करीत असलेल्या पक्षांना खातही उघडता आलं नाही असं चित्र असतानाच फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा बहुजन योद्धा व भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांचा उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघात झालेला ऐतिहासिक विजय हा आंबेडकरी चळवळीला नवी दिशा देणार आहे असं मत भीम आर्मी चंद्रपूरचे सचिव शंकर मून यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर व्यक्त केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, विजय हो। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, विजय हो। जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। भीम आर्मी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। बहुजन आहेत त्या सर्व बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी भाईचंद्रशेखर आझाद घेऊन आले। त्याबद्दल त्या भारताच्या संविधानाचा विजय झाला आहे, कष्टाचा संघर्षाचा विजय झाला आहे, सत्याचा विजय झाला आहे। भाईचंद्रशेखर आझाद हे नाव नसून एक संघर्ष नायक आहेत। त्यांचा हा विजय आहे, हा प्रत्येक सामान्य जनतेचा, कष्टकरी जनतेचा, गोरगरीब जनतेचा, बहुजनांचा विजय आहे। या विजयाचं श्रेय संपूर्ण चळवळीला जातं आहे, भाई चंद्रशेखर आझाद यांच्या संघर्षाला जातं आहे। आणि त्यांना आम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने, भद्रावती तालुक्याच्या वतीने सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो। पुढील वाटचालीसाठी भद्रावती आणि चंद्रपूर जिल्हा हा पूर्णपणे भाई चंद्रशेखर आझाद भीम आर्मीचे संस्थापक आणि आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, तसेच भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनोद रतन सिंग यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहू आणि ते सांगतील, महाराष्ट्र प्रमुख सांगतील त्यानुसार आम्ही सर्व कार्य करू। भद्रावती वासियांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम। भद्रावतीचे राजूभाऊ देवगडे हे भीम आर्मीचे जिल्हा प्रमुख म्हणून कार्य करत होते। चंद्रशेखर भाई आझाद यांच्या नेतृत्वामध्ये ते इथे कार्य करत होते आणि चंद्रशेखर भाई आझाद यूपीमधून नगीनाबाद या क्षेत्रातून ते उमेदवार म्हणून होते आणि ते भरघोस 1,500 अशा मतांनी, 1.5 लाख अशा मतांनी ते निवडून आले। त्याबद्दल त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि त्याचबरोबर त्यांना संसदमध्ये कार्य करण्याकरिता शुभेच्छा देते। झालेल्या 2024मध्ये लोकसभेच्या आम निवडणूक पार पडली। ही निवडणूक 7 चरणामध्ये घेण्यात आली। पहिलं चरण 19 एप्रिलला आणि शेवटचं चरण 1/6/2024ला असं करण्यात आलं। ही निवडणूक जवळपास 2.5 महिने पार पडली। का एवढा वेळ घेतला हे आम्हाला कळलं नाही। ही निवडणूक जर पाहिली आपण तर देशात NDA विरुद्ध इंडिया गठबंधन अशीच ही निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये संपूर्ण निळ्या झेंड्याच्या लोकांनी अतिक परिश्रमाने ही निवडणूक लढली, परंतु त्यांना विजयी मिळाला नाही। परंतु या देशात मी सांगू इच्छितो की एकच निळ्या झेंड्याचा माणूस जो यूपीमधून नगीनाबादमधून आला, तो एकच माणूस या पुऱ्या निळ्या झेंड्याचं काम करेल अशी मी भीम आर्मीतर्फे भद्रावतीचे मी ग्वाही देतो। माझं सांगण्याचं काम एकच आहे की पुऱ्या देशामध्ये एकच निळा झेंडा आला जो सदैव संविधानाचं रक्षण करण्याकरिता पहिलेही फिरत होता, आता तर तो खासदार झाला। मला अशी या जनतेला असं आज सांगावंसं असं वाटते की तुम्ही घाबरू नका। एक माणूस आला तरी आपल्या कोणत्याही संविधानाला कोणी बोट लावणार नाही अशी मी आजच्या प्रसंगी ग्वाही देतो आणि इथंच थांबतो। ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, संपादक, अनुवादक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
विविध उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जी.पी. माळी व सचिव विश्वास सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 11 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर सुनील कुमार लवटे वयाची 75 वर्ष पूर्ण करत आहेत. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये ग्रंथ प्रकाशन, गौरव समारंभ, व्याख्यान, चिल्लर पार्टीतर्फे मुलांना चित्रपट दाखवणे असा विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. पत्रकार परिषदेला डॉक्टर प्रवीण चौगुले, डॉक्टर प्राध्यापक टी.के. सरगर, प्राध्यापक सी.एम. गायकवाड, भाग्यश्री कासोटे उपस्थित होत्या. कोल्हापुरातील ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, समीक्षक, समाजसेवक आणि अनेक उपक्रम राबवणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर सुनील कुमार लवटे हे सर्व परिचित आहे. 11 एप्रिल 2024 रोजी त्यांनी 75व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. त्यानिमित्त डॉक्टर सुनील कुमार लवटे अमृत महोत्सव समितीच्या वतीनं वर्षभरामध्ये काही उपक्रम राबवून त्यांच्या जीवन कार्याशी सुसंगत असे उपक्रम पार पाडण्याचा विचार समितीने केलेला आहे. त्यानुसार व्याख्यान, ग्रंथ मेळावा, परिषद, चिल्लर पार्टीच्या वतीनं चित्रपट आणि मग 11 एप्रिल 2025 रोजी सरांच्या अमृतमय वर्षाचा समारोप अशा पद्धतीनं वर्षभर लवटे सरांच्या जीवन कार्याविषयी आणि त्यांच्या एकूणच समाजसेवेविषयी एक कृतज्ञता म्हणून आणि त्याचं एक चांगल्या पद्धतीनं लोकांच्या समोर एक संदेश जावा म्हणून आमच्या समितीनं काही उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानुसार आज आम्ही आपल्याला ही माहिती देत आहोत. मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जाते. या समाजातील मागासलेल्या आधारावर आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी राज्याचे माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे. आंध्रामध्ये टीडीपीनी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी जी घोषणा केली होती त्याच्यावर ते कायम आहे असं वक्तव्य चंद्रबाबू नायडू यांचे सुपुत्र यांनी काल स्पष्टपणे केलेले आहे. भारतीय जनता पक्षच्या सोबत एनडीएमध्ये सामील घटक टीडीपी जर आंध्रामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे अशी प्रतिक्रिया तिथून येत असल्याने आता महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटीलांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावा ही जी मागणी केलेली ही मागणी आमची सर्वांची पूर्वीपासूनच आहे की महाराष्ट्रात असलेले मराठा समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज या सर्व समाजाला जे मागासलेले समाज आहे त्यांना मागासलेल्यापणाच्या आधारावर आरक्षण मिळाला पाहिजे. तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा महाराष्ट्रामध्ये ताबडतोड मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचा कायदा केला पाहिजे. आता परत केंद्रामध्ये त्यांची सरकार स्थापित होत आहे आणि जर अट शिथिल नसेल तर जसं काँग्रेस पक्षाने सांगितलं होतं की जातीनिहाय सर्वे करून घ्यावं. राहुल गांधींची जी मागणी आहे की जातीनिहाय सर्वे करून आणि 50% जो अट आहे त्याला शिथिल करावा सरकारने आणि तशा प्रकारे जे मागासलेला समाज आहे त्यांना आरक्षण द्यावा. तर मोदीजीची जी सरकार स्थापित होण्यासाठी कटिबद्ध झालेली आहे. देशाचे महामहिम राष्ट्रपतींनी त्यांना सरकार गठीत करण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे. तर आता आमची सर्वांची मागणी आहे की महाराष्ट्राची सरकार आणि केंद्राची सरकार यांनी मिळून ताबडतोड महाराष्ट्रामध्ये मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजामध्ये मागासलेल्यापणाच्या आधारावर यांना आरक्षण दिला पाहिजे अशी प्रकारची आमची मागणी आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है? बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। बुद्धगयेला जाणारा व्यक्ती चिंतनशील बनेल आणि तो प्रज्ञाशील करुणेचं पालन करेल, तेव्हा प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांनी लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ आणि कुशीनगर येथील बौद्ध स्थळांना भेटी देऊन ज्ञानसंपादन करून आचरण करावे, असं मत भिक्खू पय्यारतन महाथेरो यांनी व्यक्त केले। नांदेड येथील दिंडे परिवाराने बौद्ध स्थळांना भेटी देऊन आल्यानंतर आयोजित कार्यक्रमात भिक्खू पय्यारतन महाथेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशीलसह धम्मदेसना दिली। या प्रसंगी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तत्यंपि बुद्धं शरणं तत्यंपि संघं शरणं मनं सम्पूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधिन्नदाना कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। भिक्खु संघस्य देवं पूजेमं इदं मे दानं निपानस्य तुतियंपि ततियंपि साधु साधु दानं वदन्तु श्रद्धायो सीवं रक्षन्तु सर्वदा पावनाभिर्भवन्तु। तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व बहुजन उद्धारक महापुरुषांच्या महान कार्यामुळे आणि आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने तथा सत्कर्मामुळे आमच्या प्रयत्नामधून आम्ही जे काही वाटचाल करत आहोत, जीवनाची वैवाहिक जीवनाची जी वाटचाल करत आहोत, त्यामध्ये 2000मध्ये मला एकट्याला बुद्धगयेला जाण्याची संधी मिळाली, या सर्व महापुरुषांच्या कार्यामुळेच असं मी मानतो। त्याचबरोबर आत्ता 2024मध्ये आदरणीय कदम सर, कदम कुटुंब आणि दिंडे परिवार या दोघांच्या सहविचारातून आम्ही बिहारमध्ये ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, असं बौद्धगयेला त्या ठिकाणी जाऊन अतिशय समाधान या ठिकाणी लाभलेलं आहे। आणि भगवान बुद्धाच्या चरणी आम्हाला त्रिगुणी पौर्णिमेच्या दिवशी जाता आलं, हे मी माझं भाग्य तथा महापुरुषांचं महान कार्य समजतो। आणि यापुढे तथागत बुद्धाच्या चरणी वेळोवेळी आम्हाला जाण्याची संधी प्राप्त होईल अशी मी प्रार्थना करतो। तमाम बौद्ध बांधवांना, माझी उपासक उपासिकांना माझी ही नम्र विनंती आहे की आपले आदर्श तथागत भगवान बुद्ध तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार आपण चालत असताना त्यांच्या पाऊलखुणा ज्या ठिकाणी उमटलेल्या आहेत, त्या ठिकाणी जर आपण पुन्हा पुन्हा गेलो तर पुन्हा आपल्यामध्ये त्यांच्या विचाराबद्दल, कृतीबद्दल, त्यागाबद्दल आपल्यामध्ये कृतज्ञता निर्माण होईल आणि आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अंशतः चालण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो, असा माझा स्वतःचा अनुभव आहे। त्यामुळे आपणही आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जाऊन येण्याचा प्रयत्न करावा, जावं असे मी त्यांना मनपूर्वक सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो। यंकिंची बुद्धं शरणं गतासे नति गमिसन्ति अपायं। जो कोणी मनुष्य बुद्धगयेला, ज्या ठिकाणी भगवान तथागतांनी सम्यक संबोधी प्राप्त केली, तिथे जाईल आणि श्रद्धेने नतमस्तक होईल, तो व्यक्ती कधीही अपायामध्ये जाणार नाही। म्हणजे बुद्धगयेला गेल्याच्या नंतर नक्कीच तो चिंतन करू शकेल, चिंतन करू लागेल आणि शील समाधी प्रज्ञा म्हणजे शील पालन करण्याचा प्रयत्न करेल,
तो नक्कीच इकडे आल्याच्या नंतर बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केलं म्हणजे नक्कीच आपल्या अनंत जन्मामध्ये कोणत्याही प्रकारच्या सत्वाची हिंसा केली नाही आणि मग तोही व्यक्ती इकडे आल्याच्यानंतर कोणत्याही सत्वाची हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, असत्य बोलणार नाही, मादक पेयाचं सेवन करणार नाही आणि अशामुळे तो व्यक्ती सातत्याने आपल्याकडून कुशल कर्म करेल, आपल्या सम्यक आजीविकेमधून सातत्यानं दान देत राहील आणि याच अशा प्रकारच्या दानशील समाधी प्रज्ञा अशा प्रकारच्या कुशल कर्मामुळे तो व्यक्ती अपायामध्ये जाणार नाही, म्हणजे तो व्यक्ती मरणानंतर आपल्या जीवनामध्ये अनंत प्रकारची केलेली कुशल कर्म, पुण्यकर्म, सत्कर्म पाहून सुगतीला प्राप्त होईल. हेच याच कारणास्तव आपण सर्व उपासक उपासिकांनी बुद्धांच्या प्रती श्रद्धा ठेवून बुद्धगया ज्या ठिकाणी बुद्धाने सम्यक संबुद्धी प्राप्त केली, जिथे सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म झाला, जिथे त्यांनी प्रथम उपदेश दिला आणि ज्यांनी महापरिनिर्वाण जिथे हे चारही ठिकाणं जे की लुंबिनी, बुद्धगया आणि सारनाथ आणि कुशीनगर या ठिकाणावर उपासक उपासिकांनी जाऊन आपण स्वतः मनुष्य जन्माला श्रेष्ठ बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचा सर्वांना उपदेश. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल. सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. मी बालासाहेब लोणे, सल्लागार समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नागरी बँक मर्यादित, जिल्हा नांदेड. आज आमचे मित्र माननीय जगन्नाथराव दिंडे आणि त्यांच्या सुविधी पत्नी आयुष्यमती जयश्रीताई दिंडे हे दोघंही या दिंडे कुटुंबियांनी भारतातील जे बौद्ध धार्मिक स्थळं आहेत अशा धार्मिक स्थळांची यात्रा करून बौद्ध धर्माच्या संपूर्ण प्रकारचं ज्ञान प्राप्त करण्याचं, त्याच्यातून माहिती घेण्याचं काम या दिंडे कुटुंबियांनी केलेलं आहे. आणि बौद्धांचं पूर्ण भारतवर्षात बौद्ध धर्म पसरला असल्यामुळं अनेक धार्मिक स्थळं भारताच्या विविध भागामध्ये पसरलेली आहेत आणि इथून धर्माचं आगाध अशा प्रकारचं ज्ञान, ऐतिहासिक माहिती आणि त्याबरोबर बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक बौद्ध अनुयायाला ही उपयोगी पडणारी गोष्ट आहे. त्यामुळं बौद्ध धर्म सर्व अनुयायांनी उत्तर भारताचा विशेषतः बिहार या ठिकाणी जे भारतीय आपले सर्वांचं जे श्रद्धास्थान आहे, पवित्र स्थान आहे बौद्धगया आणि त्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व बौद्ध स्थानांना आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सहकुटुंब सहपरिवार एकदा भेटी देऊन तिथलं त्याचं अवलोकन करणं, त्यांचं दर्शन घेणं आणि त्यांची माहिती घेणं आणि प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने साठवून घेऊन संपूर्ण भारतमध्ये आपण बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी बौद्धांचे जे अस्तित्व चिन्ह आहेत, बौद्धांची जी विहार आहेत आणि ज्या ठिकाणी बौद्ध आपल्या देशभरात जगात कसा पसरला त्याचं बघणं आपल्या सगळ्यांना त्याचा फार मोठा अशा प्रकारचा आनंददायक, आल्हाददायक आणि ज्ञानवर्धक आहे. तेव्हा मी समस्त बौद्ध अनुयायांना, बौद्ध धर्मियांना विनंती करतो की तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्माचा विचार स्वतः आत्मसात करत जगभर पसरवण्यासाठी आपण सगळ्यांनी भारतभरातल्या बौद्ध धम्मस्थळांना भेट द्यावं अशी विनंती करतो. आणि आमचे मित्र जगन्नाथ दिंडे आणि त्यांच्या सुविधी पत्नी जयश्रीताई दिंडे त्यांच्या कुटुंबियांनी या धार्मिक स्थळाची भेट करून त्याचा अनुभव कथन आम्हा सर्वांना इथं करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचं पुनश्च एकदा दिंडे कुटुंबियाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी आणि उर्वरित धम्मकार्य त्याच्यातून घडावं अशा प्रकारची मंगलकामना व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ?
वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। शेतकरी संरक्षण समिती व भारतीय जनसंसद यांच्या संयुक्त विद्यमाने वन्य प्राण्यांपासून पीक नुकसान, पशुधन हानी आणि मनुष्यहानी व इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी भद्रावतीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन अशोक सब्बन, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनसंसद, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रात कायद्याने शेतकऱ्यांना जी मदत दिली जाते त्यानुसार शासन व प्रशासन यांच्या वतीने शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल या विषयावर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करण्याकरिता पाचारण करण्यात आले। कायदे अत्यंत कठोर आहेत। अगदी सापालाही मारलं तर 2 वर्ष सजा असणारे असे कायदे या ठिकाणी दिलेले आहेत। पण या वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीच्या संदर्भात, विशेषतः शेतीचं नुकसान, जीवितहानीचं नुकसान, जनावरांचं होणारं नुकसान, या बाबतीत मात्र भरपाई देण्याच्या संदर्भातील कायदे अत्यंत कुचकामी आहेत किंवा वेळ काढूपणा करणारे आहेत, दिरंगाई करणारे कायदे आहेत। वेळेवर त्याची नुकसान भरपाई मिळत नाही, कायद्याचे किचकटपणा फार असल्यामुळे आणि मिळणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे। ही जनजागृती करून यामध्ये कुठेतरी बदल व्हावा या दृष्टीनं आजच्या या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। 7 तारखेचा मेळावा आहे। हा मेळावा घेण्यामागचा उद्देश 7 जून 2023 पासून 6 जून 2024पर्यंतचा 1 वर्षाचा काळ आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरून जनजागृती या वन्य प्राण्यांच्या नुकसान भरपाईसाठी, वन्य प्राण्यांच्या नुकसानीच्या बाबतीत, कायद्याच्या बाबतीत सर्व शेतकऱ्यांना दिली। त्याची एक सांगता करून या शासकीय यंत्रणेमार्फत त्याची सोडवणूक व्हावी। शासकीय यंत्रणेमार्फत सर्व विभागाचे अधिकारी एकत्र यावे, त्या माध्यमातून हे आयोजन केलं। परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली। परंतु शेतकरी संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य, भारतीय जनसंसद, महाराष्ट्र राज्य या अधिकाऱ्यांची पाठ कधीही सोडणार नाही। जोपर्यंत याचा कायद्यात शेतकऱ्याच्या बाजूने रूपांतर होत नाही, शेतकऱ्याच्या बाजूनं त्याचे नियम बनत नाही, तोपर्यंत या अधिकाऱ्यांची, वरिष्ठ अधिकाऱ्यांची, शासनाची पाठ कदापि ही शेतकरी संरक्षण समिती, भारतीय जनसंसद, महाराष्ट्र राज्य हे सोडणार नाही। लवकरच आम्ही जिल्हाधिकारी, वन अधिकारी आणि कृषी अधिकारी यांना जास्तीत जास्त संख्येच्या रूपामध्ये या शेतकऱ्यांना एकत्र नेऊन होणारा आमच्यावर होणारा शेतकऱ्यांना रात्रंदिवस त्रास हा कायमचा बंदोबस्त करावा, त्याच्यात आम्ही त्यांना पर्याय दिलेले आहे। एक तर 72च्या कायद्यानुसार क वर्गाचे जे जनावरं C कॅटेगरीचे आहेत त्यांना मारण्याची परवानगी आहे, परंतु आम्हाला ते किचकट आहे। दुसरी गोष्ट, आम्हाला मूल्यांकनानुसार कृषी मूल्य शेतकऱ्याच्या मूल्यांकनानुसार ते पीक नुकसान भरपाई द्यावी किंवा मारण्याची परवानगी आम्हाला आमच्या शेतात आल्यानंतर डुक्कर, रोही, सांबर, चित्तर हे जे उपद्रवी जनावर आहे कायद्यात तरतूद असूनसुद्धा आम्हाला ती मारण्याची परवानगी मिळत नाही, ती द्यावी। इथे शेतकरी मेळाव्याचं खूप छान आयोजन झालेलं होतं। खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी ह्या कार्यक्रमाला, महिला भगिनीने ह्या कार्यक्रमाला येऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। फक्त खंती ह्याच गोष्टीची की ह्या कार्यक्रमासाठी जे शासकीय अधिकाऱ्यांना बोलवलं होतं त्यांनी काही कामानिमित्त असो की त्यांच्या कारणानिमित्त ह्या कार्यक्रमाला आले नाही, त्याच्यामुळे कास्तकारी बंधूंचा खूप नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी आपापल्या ज्या समस्या आणल्या होत्या त्या समस्या त्यांना मांडता आले नाही, त्याबद्दल त्यांनी खूप
खंती व्यक्त केलेली आहे. आणि जी सुविधा आज देण्यात येत आहे आम्हाला कर्जमाफी किंवा ह्या कोणत्याही गोष्टी न करता शासनाने आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना शेतमालाला भाव देण्यात यावं हीच आमची अपेक्षा. कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर अँड टेक्नॉलॉजीमध्ये या वर्षीपासून श्रीमती सुशीलादेवी साळुंखे शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात आपण मागच्या वर्षी इंजिनिअरिंग अँड डिग्रीचे कोर्सेस चालू केले. तर या महाविद्यालयामध्ये यावर्षीपासून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 2 शिष्यवृत्त्या आपण या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर करतो आहे. त्यातली पहिली जी शिष्यवृत्ती आहे ती डॉक्टर बापूजी साळुंखे मेरिट स्कॉलरशिप आहे. त्यामध्ये 95% जास्त पर्सेंटाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण ट्युशन फीमध्ये 100% सवलत देतो आहे. ज्या विद्यार्थ्यांना JEE किंवा CETमध्ये 85 ते 95 पर्सेंटाईल असतील त्या विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या फीमध्ये 75% सवलत देतो आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 75 ते 85% असतील त्या विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या ट्युशन फीमध्ये 50% सवलत देतो आहे. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही महाराष्ट्र राज्यामध्ये 12 जिल्ह्यांमधनं शिक्षण प्रसाराचं काम करते आणि 410पेक्षा जास्त संस्कार केंद्रांमधून गोरगरिबांच्या भोजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करते. तर आपल्या या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमधून 12वी उत्तीर्ण झालेला कुठल्या विद्यार्थीला समज इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला 5,000 रुपयाची शिष्यवृत्ती ही स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं आपण जाहीर करतो आहे. बातमीपत्र इथेच घेऊया विश्रांती. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.